खास करून शेतकऱ्यासाठी अंदाज देतोय, कारण की राज्यामध्ये काय झालं की गरमी खूप वाढली, उष्णता वाढली, त्याच्यामुळे खास करून आता नेमक्या शेतकऱ्याचं कांदा काढणी चालू आहे, हरभरा काढणी चालू आहे, गहू काढणी चालू आहे, द्राक्ष बाग देखील चालू आहे. म्हणून खास करून हे अवकाळीचा एक अंदाज शेतकऱ्यासाठी देण्यात तरी सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, आता नेमका आता कांदा काढणी चालू होणार आहे. म्हणून शेतकऱ्यांनी काय करायचं, आता हे मार्च महिने म्हणजे आता मार्च एंड आहे, म्हणजे बँकेचं मार्च एंड असते म्हणून हे लक्षात घेतलं. पण आता जे एप्रिल महिना लागेल, तर ज्यांचा कांदा काढणी चालू आहे तर त्या शेतकऱ्यांनी काय करा, 5 एप्रिलच्या अगोदर तुम्ही तुमचा कांदा झाकून ठेवा, कारण की राज्यामध्ये 6, 7, 8 दरम्यान परत एक अवकाळीचं पाऊस असणार आहे. पण तो ह्या पावसापेक्षा थोडं त्याचं प्रमाण जास्त असणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याचा मेसेज नंतर देण्यात येईल, परंतु शेतकऱ्यांनी एक माहीत असावं म्हणून राज्यात 5 एप्रिलच्या अगोदर तुम्ही तुमचा कांदा झाकून ठेवा, हे देखील सगळ्यांना लक्षात घ्यायचं. पण आता हे जे उद्या 29, 30